छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या माईचा नवरा होता, तुझी जीभ छाटतो, तुला घरात घुसून मारतो, अशी तू औरंग्याची औलाद आहेस, असं काही अशी कोणती गोष्ट संजय गायकवाडींनी जी माझ्यासाठी वापरली ती त्यांच्यासाठी अदखलपात्र आहे। त्याच्यामुळं इथं पण आम्ही गुन्हा दाखल केलेला नाही आहे आणि आजपासून तुमची भूमिका समजतो, तुमची पत्नी सुद्धा आहे, त्यांच्याकडून जाणून घ्या। खरं तर हे शब्द वापरले गेले त्यावेळी नेमकं तुम्हाला काय वाटलं आणि आता संजय गायकवाडांच्या विरोधात काय भूमिका घ्यावी वाटतं? कालपर्यंत पोलीस प्रशासन ज्या पद्धतीने बोलत होतं, खरं तर मला अपेक्षा होती न्यायाची। कालपर्यंत असं वाटत होतं की दखलपात्र गुन्हा नोंद होईल। मला या मीडियाच्या समोर अजून एक प्रश्न विचारावासा वाटतोय, ज्या सेनेचे ते आमदार आहेत, जी बाळासाहेब ठाकरेंनी जी सेना उभी केली त्यांच्या वडिलांचं पुस्तक आहे दगलबाज शिवाजी। आज बाळासाहेब आपल्यात हयात नाही आहेत। उद्धव ठाकरेंना आणि राज ठाकरेंना जर ही भाषा वापरली गेली असती तरी सुद्धा प्रशासनासाठी हा गुन्हा अदखलपात्र असता का, याचं उत्तर मला एसपींनी पण द्यावं आणि बाकीच्यांनी पण द्यावं। खरं तर औरंग्याची औलाद आहे, शिवाजी महाराज तुझ्या मायचा नवरा होता, अशा पद्धतीचे स्टेटमेंट केले। तू ब्राह्मण आहेस का, मी मराठा आहे, हे सर्व त्यांच्यासाठी दंगली घडवण्यासाठी त्यांना वाटत नाही ह्याच्यामुळे काहीतरी दंगल घडू शकते। पानसरे हरामखोर होता असं त्यांनी म्हटलंय, हे पण त्यांच्यासाठी अदखलपात्र आहे। त्यांचे काय हाल झालेत, म्हणजे ही एक धमकी आहे। 4 खून याआधी पडलेले आहेत, अजून एक 5वा पडल्यानंतर मग FIR कदाचित दाखल करतील ते सुद्धा त्यांना कोण सापडणार नाहीत, कारण यापैकी आधीच्या कुणाचे कोण सापडलेले नाही आहेत। खरं तर हे जे गुन्हे घडतात, मी रस्त्यावर चळवळीत काम करणारी कार्यकर्ती आहे। प्रशांत आंबी गेली 14 वर्ष चळवळीमध्ये काम करतोय। अशा धमक्यांना भीक घालणारी आम्ही लोक नाही आहे, ह्यांच्या संरक्षणाची पण आम्हाला गरज नाही आहे। जीव गेला तरी पण बेहद्दर असणारी आम्ही लोक आहे। पण हा लढा लढण्याचं कारण हे होतं, कारण एक लोकप्रतिनिधी आमदार अशा पद्धतीची भाषा जर वापरत असेल। तुमची भावना समजू शकते, तुमची काय भावना या